नमस्कार. मी प्राध्यापिका शैलजा प्रदीप यादव पाटील. गंध कवितेचा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्त्रीच्या व्यथा वेदना तिचं दुःख हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. 19व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. तेव्हा पुण्यातील एक शल्यविशारद डॉक्टर विश्राम घोले यांनी आपली कन्या बाहुली हिला शाळेत घातलं, परंतु समाजाचा प्रचंड विरोध झाला आणि शेवटी त्या मुलीला लाडवामध्ये काचा घालून तिला ठार करण्यात आलं. अंतर्गत रक्तस्राव होऊन या छोट्या गोड मुलीचा मृत्यू झाला. स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी. परंतु आज 21व्या शतकात सुद्धा हेच सुरू आहे. तिच्या वेगळ्या व्यथा वेदना आजही सुरू आहेत. म्हणून मी माझी पहिली कविता सादर करते. नाच ग घुमा. साऊ आईने आणि ज्योतिबाबाने ज्ञानाची कवाडे उघडली, म्हणून माझ्या बाबामुळे माझी पावले शाळेत पडली. पण काचा 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 ग, वाटेवरती माझ्या काचा ग, याच काचांनी माझा जीव घेतला ग. आता राहिले बाहुलीच्या हौदाच्या रूपात ग, कशी मी नाचू. नाच ग घुमा. कुठेच कमी नाही मी तर बलशाली, ऑलिम्पिक पदकाचे तेज माझ्या गाली. क्रीडांगणावर तळपते सौदामिनी समान, कर्तृत्वाची माझ्या सदा चढती कमान. पण इथल्या कालियाने मला दंश केला. कालिया मर्दन करणारा कुणी नाही धावला. गुंडा पुढे सत्ता लाचार झाली, कशी मी नाचू. नाच ग घुमा. मी तर एक साधीसुधी बाई, माझ्या घरट्यात रमलेली. डोळ्यात देखत माझ्या हैवान घरट्यात घुसले. माझ्या घरट्यासह माझे शरीरही उद्ध्वस्त केले. न्यायदेवता सत्तेपुढे हतबल झाली. पतिव्रताच्या औक्षणात हैवानांची पापे धुवून काढली. आता मी कुठे न्याय मागू, कशी मी नाचू. नाच ग घुमा. एक आदिवासी मुलगी उत्तुंग स्थानी पोहोचली. भारत देशात अद्भुत किमया घडली. लोकशाहीची दुदुंभी जगभर निनादली. सगळ्या बायांची मान अभिमानाने उंचावली. पण मी तर रबरी शिक्का बनले. माझीच अस्मिता हरवून बसले. हात डोळे गांधारीच्या पट्टीने बंद झाले, कशी मी नाचू. नाच ग घुमा. पावला पावलावर दुर्योधन दुःशासनांचे थवे. चाकू सुरे ॲसिड राहते मी यांच्या सवे. रोज पादाक्रांत करते नवी नवी क्षितिजे, पण संपून जाते कधी कधी काजव्यासारखे. मी कुकी, मी मैतेई, मी निर्भया, मी लेक कोपर्डीची. कधी किती हरिणी होणार शिकार लांडग्यांची. कधी संपेल हवस माणसातल्या गिधाडाची, कशी मी नाचू. नाच ग घुमा. हा काळोख संपायला आता तुला नाचावेच लागेल. हे दुष्टचक्र संपवायला तुला दुर्गा व्हावेच लागेल. उघड आता तिसरा डोळा, हो महिषासुर मर्दिनी. तुडव महिषासुरांना पायी, हो जगताची स्वामिनी. नभांगणात चमकणारी चांदणी, जमिनीवर गजगामिनी. नको भिवू क्षुद्र काजव्यांना, नको भिवू क्षुद्र काजव्यांना, तू तर रणरागिनी. मिळव ध्रुव ताऱ्याचे अढळ स्थान, मिळव ध्रुव ताऱ्याचे अढळ स्थान. होऊ दे सुरू स्त्रीत्वाचे गान, होऊ दे सुरू स्त्रीत्वाचे गान. नाच ग घुमा. माझी दुसरी कविता म्हणजे मला आवडलेली कविता, बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कोठून येते मला कळेना ही कविता. कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला.
कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवायाला, कुणीकडे हा झुकतो वारा, कुणीकडे हा झुकतो वारा, हाका मारी जीव कुणाला. मुक्या मनाचे मुके बोल हे, मुक्या मनाचे मुके बोल हे, घरे पाडिती पन हृदयाला. तीव्र वेदना करीती परिती, तीव्र वेदना करीती परिती, दिव्य औषधी कसली त्याला, दिव्य औषधी कसली त्याला. कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. नमस्कार. परत भेटूया गंध कवितेचा या सदरामध्ये नवीन कवितांसह.